नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षा या ठिकाणी खूप जवळ आलेली आहे आणि याची हॉल तिकीटची उत्सुकता सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी लागलेली आहे। तर हॉल तिकीट आता कधीपासून तुम्हाला मिळणार आहे, कुठून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे, कसे डाउनलोड करता येणार आहे आणि हॉल तिकीट मिळाल्यानंतर कोणकोणती गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटीचे बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड परीक्षेसंदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी MPSC न्यूज या वेबसाईटवरती आत्ताच ची बातमी ही आलेली आहे। 12वीच्या परीक्षांचे प्रवेशपत्र जे आहेत, म्हणजे जे हॉल तिकीट आहे, ॲडमिट कार्ड जे आहेत 2024चे, तर ते सोमवार दिनांक 22 जानेवारीपासून मिळणार आहेत। हे प्रवेशपत्र ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलेले आहे। म्हणजे तुमचे जे हॉल तिकीट्स आहे हे ऑनलाईनच येत असतात, परंतु कुठे येत असतात तर या ठिकाणी दिलेले बघा, शिक्षण मंडळाच्या www.mahasscboard.in या वेबसाईटवरती, म्हणजे या संकेतस्थळावरती सोमवार कॉलेज लॉग इन मध्ये डाउनलोड करण्याकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होतील। या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याच्या सूचना माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्र, तुमचे जे हॉल तिकीट आहे, जे 12वीचे जे हॉल तिकीट आहे, तर ते 22 जानेवारीपासून जे आहे तुमच्या महाविद्यालयाच्या लॉग इन मध्ये या ठिकाणी दिले जाणार आहे। महाविद्यालयांना काही तांत्रिक अडचण वगैरे आली तर ते विभागीय मंडळांकडे जे आहेत तर ते समस्या मांडू शकतात। परंतु विद्यार्थी मित्र, तुमचे जे हॉल तिकीट आहे ते फक्त कॉलेज लॉग इनलाच दिले जात असते, तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवरून डाउनलोड करता येत नाही। फक्त म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जे हॉल तिकीट आहे तर तुमच्या महाविद्यालयामधूनच मिळणार आहे। ऑनलाईन कॉलेज लॉग इनला आल्यानंतर तिथून तुम्हाला ऑनलाईन प्रिंट काढली जाईल। प्रिंट काढून त्याच्यावरती जे आहे प्रिन्सिपलचा, म्हणजे मुख्याध्यापकाचे जे आहे सही शिक्का करून तुम्हाला ती प्रिंट दिली जाईल आणि यासाठी कुठलेही शुल्क या ठिकाणी घेण्यात येत नाही, कारण बोर्डाकडून ही सूचना देण्यात आलेली आहे। महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस तुमचे हॉल तिकीट तुम्हाला मिळेल त्यावरचे तुमचे जे विषय आहेत, त्यानंतर त्याचे जे माध्यम आहे, मराठी माध्यम आहे की इंग्रजी माध्यम आहे, कोणकोणते विषय आहेत, तर ते व्यवस्थितपणे जे आहेत चेक करून घ्यायचे आहेत। कारण की त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे काही मिस्टेक्स वगैरे होऊन जातात, किंवा काही विद्यार्थ्यांचे फोटो वेगळे येऊन जातात, नाव वेगळं असतो, स्वाक्षरी म्हणजे सही वगैरे जे आहे तर वेगवेगळी चेंजेस होऊन जाते, त्या ठिकाणी अपलोड करताना काही मिस्टेक्स या ठिकाणी होऊन जातात। तर ते मिस्टेक जे आहे तर ते तुम्ही व्यवस्थित हॉल तिकीटवर बघून घ्यायचे आहे आणि लगेच जर तुम्हाला काही चुका आढळल्यात तर लगेच तुमच्या महाविद्यालयाच्या क्लर्क ज्यांनी तुम्हाला हॉल तिकीट दिलेलं आहे तिथं संपर्क करून लगेच महाविद्यालयाला सूचित करायचं आहे, जेणेकरून तुमचे हॉल तिकीट लवकरच जे आहेत दुरुस्ती करून तुम्हाला दिले जाईल। अन्यथा तुमच्या परीक्षेमध्ये अडचणी येऊ शकतात। आणि विशेष म्हणजे अजून तुमच्या हॉल तिकीटवरचे जे तुमचे नाव आहे, मदर नेम असेल, तुमचं फुल नेम असेल, त्याची स्पेलिंग वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या, कारण की तुमच्या हॉल तिकीटवरचं जे डेटा आहे तेच तुमचं मार्कशीटवर येणार आहेत। म्हणून व्यवस्थितपणे जे हॉल तिकीट मिळाल्यानंतर सर्व माहिती त्यावरची चेक करून घ्यायची आहेत आणि काही चुका आढळल्यास लगेचच महाविद्यालयाशी संपर्क करून ते दुरुस्ती करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत। त्यानंतर जर तुमच्याकडून एखाद्या वेळेस हॉल तिकीट घेतल्यानंतर तुमच्याकडून गहाळ झाली, हरवली, काही कारणास्तव फाटली किंवा काही झाली तर तुम्हाला द्वितीय प्रत सुद्धा या ठिकाणी महाविद्यालयामध्ये देण्यात येत असते। पुन्हा या ठिकाणी तुम्ही महाविद्यालयामध्ये संपर्क करून जे आहे द्वितीय प्रत या ठिकाणी घेऊ शकतात। फक्त त्याच्यावर जे आहेत जे महाविद्यालय आहे तर ते लाल पेनने जे आहे द्वितीय प्रत म्हणून लिहून देईल, शेरा वगैरे डुप्लिकेट आहे असं, परंतु तुम्हाला दिले जात असते। त्यामुळे हरवलं किंवा गहाळ झालं तरी तुम्हाला घाबरण्याची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला 2, 3, 4 वेळेस जे आहे हॉल तिकीट महाविद्यालयामधून देण्यात येत असते। अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे 22 जानेवारीपासून हॉल तिकीट तुमच्या महाविद्यालयामध्येच मिळणार आहे। ऑनलाईन तुम्हाला कुठूनही डाउनलोड करता येत नाही, या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। तिकीट मिळाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवू शकता। चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।